तर ही अशा प्रकारे या ठिकाणी या ठिकाणच्या ह्या कार्यक्रम संपलेला आहे आणि लोक आता लांब जाण्याचं असल्यामुळं लोक आपल्या निघालेले आहेत परतीच्या मार्गावरती. आपण पाहूया आणखीन काय काय इथं घर आहे का त्यांचं घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. आपण आता स्मारकाकडून भीमाईच्या घरी म्हणजे त्यांचा जन्म ज्या घरामध्ये झालेला आहे या घराकडं आपण निघालो. हा रस्ता खूपच स्मारकाकडे जाताना हा रस्ता खूपच खराब आहे. खराब म्हणजे ज्याला आपण म्हणू की बाबा डांबरीकरण नाही, फक्त खडी टाकलेली आहे आपण पाहतो. तर हे अशा अगदी आडरानामध्ये स्मारक घेतलेलं म्हणजे ही अर्थात ती जागा दान केलेले असं समजत आहे. तर हे एकदम अगदी आडरानात आहे आणि एकदम स्मारक बाजूला आहे, परंतु आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर आता आपण भीमाईच्या घरी ज्या ठिकाणी त्या जन्मलेल्या आहेत अशा घरी आपण जाण्याचा आता रस्त्याने आपण करत आहोत. हा रस्ता आता आपण मेन रोडला लागत आहोत. पाहत आहोत पुढचं हे गाव आहे. ह्या गावात आपण पाहणार आहोत इथं भीमाईचं घर आपण कुठं आहे याचा आपण आता चौकशी करून पाहून आपण जाणार आहोत. हे पहा या गावात आपल्याला यांनी सांगितलेलं आहे इथं या ह्यांनी दादांनी की इकडं आपण त्यांच्या घराकडं चाललेलो आहोत म्हणजेच बाबासाहेबांच्या आई. तर या त्यांच्या आपण घरी चाललेलो आहोत आता. आणि अशा प्रकारे हे या ठिकाणचं हे घराकडं रस्ता आहे. हे सगळे लोक पाहून येत आहेत या ठिकाणी पहा. आपण आता ह्या ज्या जागी जन्म झालेला आहे ज्या गावात आंबेटेंबे हे आंबेटेंबे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की रांगोळ्या काढलेल्या आहेत म्हणजे आणि या ठिकाणी आपण मोठा जनसमुदाय पाहत आहोत. हे जे घर आहे आपल्याला जाता जाता लागतं. अगदी या ठिकाणी पाहत आहोत आपण बुद्धांचा हे आहे या ठिकाणी चांगला म्हणजे भीमाईच्या गावी एकदम सुंदर गाव आहे. अशा प्रकारचं आपण घर पाहण्यात हे चाललेलं होतं त्यांच्या ह्याच्याकडं. चला हे आहे भीमाई गावाचं स्मारक, भीमाईचं स्मारक आहे. आता या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्यांच्या घर पाहणार आहोत आपण आता या ठिकाणी. हे पहा पी झड गाढे माजी पोलीस इन्स्पेक्टर. मी राहणारा पनवेलचा, परंतु या खोपोलीच्या त्यातून संदर्भातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. भीमाईच्या गावी आलेलो आहोत. टेंबे भीमाईचं गाव हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. ह्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही सर्व खोपोलीकर या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. माझं नाव साक्षी सूर्यकांत गायकवाड आहे. मी भीमाई माहेर ते हे बघा हे आंबेटेंबे गावात आलेले आहे. बघा किती छान आहे घर आहे. मला खूप आवडलं. हे पहिल्यांचं घर एवढे छान होते. मला बघून खूप म्हणजे धन्यवाद. थँक्यू. जय भीम. माझं नाव ज्योतिप्रकाश. मी टिटवाळ्याहून आलेली आहे. टिटवाळा शाखेचे भीमाई शाखेचे मी कोषाध्यक्ष आहे आणि भीमाईच्या गावाला आलेलं आहे. आमच्या शाखेचंच नाव भीमाई आहे, तर त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटते. आणि आपण आजोळ म्हणजे बाबासाहेबांचा आजोळ आहे आणि तिथे आपण पहिल्यांदाच आलेले आहे मी, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाले. आणि त्याच्यामुळं आम्ही तिकडे त्यांचं स्मारक बांधलेलं आहे तिथेही गेली. परत त्यांच्या जुन्या घरी आले. इथेही खूप चांगलं त्यांचं बघितलं. जुनं घर बघितलं. तिथे समाज मंदिर बघितलंय. सगळं बघितलं आणि आम्ही जवळजवळ 10-15 लोक तरी टिटवाळ्यावर आले. एवढं बोलून मी माझं इथं थांबवते. जय भीम. नमो बुद्धाय. हे आपण आता भीमाईंच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे भीमाईंचा हे घर आणि ह्या घरात आपण आता प्रवेश करत आहोत. हे पहा माझ्या तरी अंगावर शहारे आलेले आहेत. या ठिकाणी हे सर्व अगदी लांबचे लोक आलेले आहेत. जय भीम. जय भीम. मोठ्याने झाला पाहिजे. जय भीम. जय भीम. जय भीम. माता भीमाईचा विजय असो. माता भीमाईचा विजय असो. माता भीमाईचा विजय असो. माता भीमाईचा विजय असो. जय भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. माता भीमाईचा विजय असो. माता भीमाईचा विजय असो. रामजी बाबाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम. चला. तर अशा प्रकारे आपण जयघोष पाहिलेला आहे आणि घरसुद्धा आपण पाहत आहोत. या ठिकाणी आमच्या सगळ्या ताई माई अक्का आलेल्या आहेत, लांब लांब दूरदूरून आलेले आहेत. या ठिकाणी पहा, हे आपलं अगदी जुनं घर आहे. हे अशा प्रकारचं हे घर आहे. या ठिकाणी पहा, पडवीला आहे. या ठिकाणी जुनं जनावरे आहेत. या ठिकाणी अगदी जुनं आहे, जातं आहे. पहा, कधी काळी भीमाईंनी आमच्या मातेंनी या ठिकाणी या जात्यावर दळलेलं असणार आहे. हे पहा, अगदी अखंड एक हाल आहे. या ठिकाणी एवढी मोठी पातेली आहेत, पूर्वीची पातेली आहेत. या ठिकाणी हे छोटंसं घर दिसत असलं तरी टुमदार आहे आणि स्वच्छ आणि अगदी टुमदार आहे. असं प्रकारचं घर, अगदी चूल वगैरे. खरोखरच माता भीमाईंचं हे घर पाहून माता सावित्रीबाईंचीही मला आठवण होते. या ठिकाणी आपल्या घरची तर होते. तर भीमाईंचं हे माहेर आहे त्यांचं. आणि हे सुद्धा या ठिकाणी पहा, मोठं अशा प्रकारचे हा परिसर आहे काय. तर या परिसरामध्ये आपण भीमाईंच्या जय भीम जय भीम जय भीम ताई जय भीम. बोला ताई. ठाण्यावरून आलो, इथे येऊन खूप चांगलं वाटलं. हां. धन्य आहे असं ठिकाणी यायला. आमचं भाग्य आहे की अशी आम्हाला आई भेटली. नाव सांगा आपलं. माझं नाव सुनीता उत्तम बागुल. मी हां. राहते ठाण्याला. हां. ठाण्यावरून आले. बर. मला बरं नसताना मी इथे आलेली क्या आहे. बात आहे. छान छान जय छान. भीम. बरं, हे आता आपल्याला इथं आल्यानंतर तुम्ही काय सांगाल दुसऱ्या लोकांना, अरे खूप ज्या महिला आलेल्या नाहीत त्यांना? खूप चांगलं आहे. प्रत्येक जणांनी एकदा येऊन जावं. आपल्या पोरं बाळांना घेऊन यायला पाहिजे का त्यांना कळण का काय आहे आपलं बाबासाहेब एवढं कष्ट केलेलं आहे. असं ठिकाणी त्यांनी राहून अगदी बरोबर. खूप अगदी बरोबर. म्हणजे खूप कष्टाने त्यांनी एवढं मोठं Yes, हे yes. केलेलं हां. आहे. बघायला पाहिजे आहे की नाही. थँक्यू. हे आपण पाहत आहोत, हे बुद्ध विहार आहे. आणि या ठिकाणी बुद्ध विहार आहे अगदी घराच्या पाठीमागे. आणि या बुद्ध विहाराच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या बुद्ध विहार पहा, या ठिकाणी अगदी सुंदर आहे. आणि या ठिकाणी जो महिला मंडळ आहे काय, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तसं त्यापेक्षा इथं ज्यांच्या हातात पाळण्याची दोरी म्हणजेच महिलांच्या हातात असल्याशिवाय धर्माची जी विकास आहे हा विकास होणे शक्य नाही. मी ज्या ठिकाणी 25 वर्ष झालं काम करतो तिथं महिलांना घेऊनच विहार बांधलेला आहे पुण्यामध्ये. आणि महिलांच्याशिवाय आपलं काय होऊ शकत नाही. तर या संदर्भात माहिती देत आहेत. माझं नाव विद्याधर गणू जाधव आहे. मी खोपोली रायगडमधून आलेलो आहे. आणि आंबेटेंबे या गावी माझी तिसरी फेरी आहे, 3री ते 4थी फेरी आहे. मी बाबासाहेब ज्यावेळेस बाहेर देशातून इथे आलेले होते त्यावेळेस ते येताना त्यांना हा जो पाळणा आहे ही गोष्ट त्यांना आवडलेली होती आणि ती स्वतः घेऊन आलेले आहेत. आणि बाबासाहेबांचे हे म्हणजे सासूरवाडी असल्यामुळे अतिशय त्यांचे इकडे गुणगान व्हायचे. आणि बाबासाहेब अतिशय हुशार असल्यामुळे आजोळा असल्यामुळे अतिशय हुशार आणि इथे त्यांचं फार गुणगान होत होते बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांच्या हस्ते इथे मूर्ती स्थापन केलेली हे विहार आहे. हे छोटंसं विहार बनवलं होतं त्यांनी. 4 गावकरी इथे 5 घरं असायची त्यावेळेस. 4 ते 5 घरं असायची. 5च घरं असायची. आणि त्याच्यामध्ये 3 घरं पंडितांची आणि 2 घरे रातांबे. 1 घर रातांब्यांचं होतं. आणि आता जे रातांबे भाऊ आहेत, रातांबे भाऊ हे आता सध्याला पूर्ण स्मारक आणि विहार आणि हे आंबेटेंबे गाव याचं सर्व ते आहे सध्या तेच पाहत आहेत. जय भीम. नमो बुद्धाय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर, महामानव गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या महात्म्याला वंदन करतो. आंबेटेंबे आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही या स्थानावर आलो. आंबेटेंबे गाव आहे, भीमाईचं गाव आहे. बाबासाहेबांचं आजोळ आहे, त्यांचं आडनाव पंडित आहे. या स्थानावर
माझी बहीण, काही परिवार, नातेवाईक मंडळी आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो इथे. या वर्षीसुद्धा आलेलं आहे आणि जय भीम म्हणून मी सगळ्याला जय भीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव आहे कीर्ती विद्याधर जाधव. मी राहते खोपोली, कर्जत खोपोलीमध्ये, जिल्हा रायगड, तालुका आमचा खालापूर आहे. तर मी इथली मुरबाडमधलीच आहे. माझं घर मुरबाड आहे. पण भीमाई म्हणजे माझी खूप मी नशिबान आहे का भीमाई डॉक्टर बाबासाहेबांच्या आईचं माहेर आणि माझं माहेर एकच तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला नशिबान समजते आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि मी आज माझ्या रायगडमधून, खोपोलीमधून मी आज 70 महिलांना सोबत घेऊन आलेले आहे भीमाईच्या गावाला, भीमाईचे गाव बघण्यासाठी. आणि त्यासाठी मी महिलांना सगळ्यांना सांगितलं की मी माझ्या भीमाईच्या गावाला चाललेले आहे, तुम्ही माझ्यासोबत येणार आहेत का? तर सगळ्या महिला तयार केल्या आणि मी सगळ्या महिलांना घेऊन माझ्यासोबत इकडे आलेली आहे मी भीमाईच्या गावाला. आणि या सगळ्या महिला खूप खुश झालेल्या आहेत की महिलांना खूप आवडले आणि खूप महिलांना म्हणजे आनंद झालेला आहे गोष्टीचा. आणि मला सुद्धा स्वतःला खूप आनंद झालेला आहे की मी माझ्या भीमाईच्या गावाला माझ्या गावाच्या महिलांना घेऊन आले म्हणून. त्यासाठी मी सगळ्यांना जय भीम म्हणते आणि थांबते. नमो बुद्धाय, जय भीम. मी खोपोलीतून आलेली आहे. सुरेखा यशवंत पवार, भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी आम्ही भीमाई जयंतीनिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत. आपण सर्वजण खूप आनंद वाटते. सगळे बांधव भगिनी भेटलेले आहेत, बांधव आणि भगिनी. तर खूप हे वाटते. आणि हा ऐतिहासिक गाव आहे. इथे या ठिकाणी भीमाईचा जन्म झालेला आहे आणि या गावाला आपण आलेलं हे मोठे आपले सर्वांचे भाग्य आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांचा मऊ या ठिकाणी तर जन्म झाला, पण हे त्यांचा आजोळ आहे. ही किती म्हणजे मला असं सरकारला पण विनंती करायची आहे आणि आपल्या सर्व धम्म बांधवांना देखील विनंती करायची की आज भीमाईचं घर आहे हे आहे तर आपल्या पैशातून, समाजाच्या पैशातून त्यांचं एक चांगलं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. आणि आता बरेच धम्मबांधव, धम्मभगिनी या ठिकाणी याला भेट देण्यासाठी येतच राहतील आणि हजारोची संख्या होणार आहे. तर आपण सर्वांनी जर मनावरती घेतलं तर हे ऐतिहासिक हे गाव जे आहे ते जगभरात प्रसिद्ध होईल. तर मी एवढी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी ज्या ठिकाणी लोक असतील आपली त्या तिथल्या लोकांनी या गावाला जरूर भेट द्यावी. एवढं सगळं सर्वांना सांगून मी इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. चवदार संगरी शस्त्र धरिता करी तापला हरिमुनी भीमतेजा मुक्ती पथ कोणता मनस्मृती जाळिता उजाळला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संस्था शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघास मी भीम राजा मी भीम राजा मी भीम राजा मी भीम राजा मी भीम राजा. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. मंगल हो, सत्ता मंगल हो. हे भीमाई यांचं जन्म ठिकाण आहे आणि ह्या आंबेटेंबेमध्ये आपण आहोत. आणि हे जे काही जन्म ठिकाण आहे या ठिकाणावरून आपण आता ह्या गावामधून आपण थोड्याच वेळाने निघणार आहोत. हा जो परिसर आहे या ठिकाणची गाव आहे. जर आपण 1854 2 फेब्रुवारी 1854चा जर आपण काळ पाहिला तर या ठिकाणी कसा असेल याची आपण विचार करू शकत नाही. हे आत्ता जर एवढं आहे तर त्या काळात काय असेल. तर या
परिस्थितीमधूनही मेजर धर्माजी यांनी या ठिकाणी न राहता ते कुठे गेले, मुरबाडला गेले. पंडित, त्यांचं आडनाव पंडित, आणि त्यामुळं त्याचबरोबर त्यांचे बंधूसुद्धा चांगल्या प्रकारचे ही होते, सर्व्हिसला होते, मिलिटरीमध्येच होते. तर आणि म्हणून त्यांनी मुरबाड या ठिकाणी आपलं तालुक्याचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणावरून प्रयाण केलेलं इथून मुरबाडला. भीम, मी संदेश जाधव. आज मुरबाड आंबेटेंबे ह्या गावी मी आलेलो आहे आणि भीमाईची आज जयंती पण आहे. या अनुषंगाने आज त्यांच्या जुन्या घरामध्ये मी आज आलेलो आहे. घरामध्ये येता क्षणी त्यांच्या घरातील जे राहणारे लोक आहेत, म्हणजे 5व्या पिढीची जी लोक आहेत, अशोक चंदू पंडित आणि त्यांची फॅमिली, या लोकांनी माझं इथे चांगलंच स्वागत केलं. आल्याबरोबर मला चहा वगैरे दिली. माझ्याबरोबर संजय जाधव पण आहेत, त्यांचं पण स्वागत केलेलं आहे. खूप आनंददायी वातावरण त्यांच्यामध्ये दिसलेलं आहे आज भीमाई जयंतीच्या सोहळ्यानिमित्ताने. पण आज जुनं घर हे बघता क्षणी काहीतरी थोडंसं मनामध्ये वाटतं आहे की काहीतरी नव्याने या घराचं काहीतरी व्हावं. एक बाबासाहेबांची आई आहे, एक भारताचे घटनाकारक आहेत, बाबासाहेब महामानवाची आई आहे. या अनुषंगाने या घराचं काहीतरी सुशोभीकरण व्हावं असं मला वाटतं आणि एवढीच मी विनंती करतो, जास्त काही बोलत नाही. आज मला खरोखरच आनंद झाला आहे इथे मी महामाता भीमाईच्या घरी येऊन, जुन्या घरी येऊन मला खूपच आनंद झालेला आहे आणि मी तो मेसेज घेऊन मी आज जगभर फिरेन किंवा लोकांपर्यंत जाईन आणि मी सांगेन. धन्यवाद तुमचं सर्वांचं. जय भीम. जय भीमाई. वामन परसू पंडित, स्थानिक रहिवासी आंबेटेंबे. काय आता आज काय आहे भीमाईच्या संदर्भात? भीमाई जयंती आज. बर दरवर्षी साजरी करतोय. बर काय साजरी करता, म्हणजे कशी साजरी करता, काय काय करता? बरं, भीमाईच्या ह्या घरासंदर्भात वगैरे स्मारक तर तिकडे आहे, पण यांचं जे जुनं घर आहे हे स्मारक व्हावं किंवा स्मारक व्हावं तीच इच्छा आहे आमची. इथं स्मारक इथंच व्हायला पाहिजे. स्मारक होण्यासाठी तुमची इच्छा आहे, पण आपण त्यासाठी करता का? काय केलंय का? हो, हालचाली चालू आहेत. हां, चालू आहेत हालचाली. हालचाली चालू होतं म्हणजे काय करता? हालचाली म्हणजे काय? शासनाकडे मागणी करतो त्याची. मागणी करून चालेल का? फक्त मागणी करतो, पाठपुरावा करतो त्याचा. दंगा धोपा किंवा चळवळी किंवा आंदोलन करता का नाही? चालूच आहे. व्हायलाच पाहिजे, स्मारक इथं व्हायला पाहिजे. ओके. आणखीन काय सांगाल? शाळा आहे का इथं? शाळा तर पूर्वीची जुनी शाळा आहे. बर, ठीक आहे. ओके. तुम्ही आपण सर्व्हिसला वगैरे? नाही, सर्व्हिसला नाही मी. हां, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. ओके, छान. थँक्यू. आपण पुन्हा एकदा संपूर्ण नाव सांगा. वामन परसू पंडित, मुक्काम आंबेटेंबे, तालुका मुरबाड, पोस्ट म्हसळा. अच्छा. काय गावाची लोकसंख्या किती आहे सध्या? गावाची भरपूर लोक. फक्त आपली लोक 7 घर आहेत फक्त. आपली 7 घर आहेत. 7 घर आहेत. हां, ओके, कारण बहुतेक लोक बाहेर येतात. ओके, कामानिमित्तानं बाहेर जातात. ओके. तर हे पंडित साहेब इथं राहतात, त्यांचं घर आहे हे. आत्ताच नुकताच त्यांचा एक अपघात झाला, पण त्या अपघातामधून आत्ताच येतानाच झालेला आहे. गाडी स्लिप झाली. तरी ते तसेच या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि या परिसरामध्ये गावामध्ये आपली 7 घरं आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी स्मारक व्हावं ही अपेक्षा त्यांनी अपेक्षित केलेली आहे. ओके. जय भीम. जय भीम.